जत्रेनिमित्त आज दहाव्याच्या निमित्त उपस्थित असलेले संपूर्ण भारतभरातून आलेले परमपूजनीय श्रद्धेय आमना महंत तसेच उपस्थित वासनिक भगिनी व सर्वच या ठिकाणी गुरुजींना अखेरचा दंडवत करण्यासाठी आलेले आहे, अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। मी लहानपणापासून गुरुजींच्या सानिध्यात घडलेलो आहे, कारण की या ठिकाणी मंदिर होण्याच्या अगोदर एकमेव एकटा म्हणजे मी इथं राहिलेलो आहे गुरुजींच्या सोबत मंदिरची निर्मिती करण्यासाठी। गुरुजींनी अहोरात्र कुठल्याही प्रकारे स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता स्वतः त्यांनी जेवण देखील एक वेळचं गाडीमध्ये करून पूर्ण मंदिराचं एक कसं या ठिकाणी निर्मिती करता येईल, प्रत्येक ठिकाणी आपला पंथ कसा टिकून राहील याकडे सातत्याने लक्ष दिलेलं आहे। या ठिकाणी गुरुजी आमचे मामा होते, तसेच आमच्या आजी बाई कैवल्यवासी बाई, कैवल्यवासी माई व तसेच तपस्विनी ताई, ताई आमच्या मावशी आहेत। या परिवाराने अनेक धर्माचे प्रत्येक ठिकाणी शिष्यगण असो, प्रत्येकाला दीक्षा देऊन समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी सातत्याने गुरुजींच्या हस्ते झालेलं आहे। कारण की लहानपणी गुरुजींकडे असताना ही मूर्ती आणायची होती आपल्या कृष्णाची, गुरुजींची आवड निवड खूप महत्त्वाची होती। त्यांनी मूर्ती आवडली नाही म्हणून आम्ही 8 दिवस राहून जयपूरला मूर्ती चांगल्या पद्धतीने तयार करून घेतली। म्हणजे कुठलंही काम त्यांनी हाती घेतलं तर चांगलं झाल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नव्हतं। असे प्रेमळ व्यक्ती गुरुजी आपल्यातून गेले, हे देखील आपल्याला असं समजत नाही की गेले असावेत, कारण की खूप मोठं महात्म्य व आमनाचे महंत होते। अनेक महंत या ठिकाणी घडलेले आहेत, पण आमनाचे महंत परमपूजनीय गुरुजी यांच्या सानिध्यात असताना आम्ही सातत्याने त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला। गुरुजी धुळ्याला असताना किंवा बाहेर असताना 15 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सातत्याने फोन करीत होते व आमच्या नानांना भेटायला येत होते। सातत्याने प्रत्येक साधुसंत असू, ग्रस्त असू, सर्वांना आणून त्यांना एक मोठेपणा वाटत होता की आमचे या ठिकाणी भाषे आहेत, यांनी चांगलं धर्माचं कार्य केलेलं आहे। अशा या महान व थोर व्यक्तिमत्वास मी ऐन धर्मात असल्यामुळं एक मला सांगावं वाटतं, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी, आता कसले येणे जाणं, सहज खुंडले बोलणे। अशा या महान व थोर व्यक्तिमत्वास आमच्या भागातील परमपूजनीय आदरणीय महंत श्री बाबुळगावकर शास्त्री, तसेच आत्ताच परमपूज्य आदरणीय कंधारकर बाबा यांनी देखील सांगितलं की माझ्या वतीने श्रद्धांजली अर्पण करावी। त्यांच्या पूर्ण परिवाराच्या वतीने व तसेच आमचे मोठे बंधू सन्माननीय श्री नाना खडके परिवार उपस्थित वेळेअभावी ज्यांची श्रद्धांजली होऊ शकत नाही, साळकर परिवाराच्या वतीने मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागितो। बोलण्यासारखं भरपूर आहे, म्हणून अशा या महान व थोर व्यक्तिमत्वास आम्ही जातो आमच्या गावा, आमचा अखेरचा दंडवत घ्यावा। अशा या महान थोर व्यक्तिमत्वास, अशा या अधिकरणास व माझे सर्व परिवार गुरुबंधू, तसेच आत्ताच आज दीक्षा घडली अशा ताई व तसेच आमचे गुरुबंधू परमपूजनीय महंत श्री नवे साळकर बाबा यांना मनती मिळाली, त्यांना देखील सर्वांच्या वतीने, आमच्या खडके परिवाराच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी लांबलेलं श्रद्धांजलीपर 2 शब्द भाषण मी थांबवतो। मला बोलण्यास संधी दिली परमपूजनीय काबुलकर बाबाजी यांनी, त्याबद्दल मी त्यांची आभार मानतो व थांबतो। जय श्री कृष्ण। धन्यवाद। या श्रद्धांजली सभेसाठी उपस्थित
परम आदरणीय, परम श्रद्धेय, प्राप्त स्मरणीय सर्व आचार्यगण, उपस्थित साऱ्या देशभरातून आलेले संत, महंत, तपस्विनी, माता तथा वासनिक बंधूंनो, सर्वांना प्रथम दंडवत प्रणाम. याच्यासाठी केला होता अट्टास, याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मनुष्य प्रपंच करत असताना भगवंताजवळ अशा प्रकारची प्रार्थना करतो की माझा प्रपंच काही सुखादुखाने भरलेला असू दे, पण माझा शेवट जेव्हा होईल तेव्हा माझ्या मुखामध्ये माझ्या भगवंताचं नाव असू दे, अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि ते कृतार्थ जीवन झालं आमच्या आदरणीय साळकर बाबांचं. अनेक वक्त्यांना या ठिकाणी बोलायचं मला कल्पना आहे, पण एक 2-3-5 मिनिटं मी या ठिकाणी घेईन. मी मारवाडी समाजाचा, अग्रवाल परिवाराचा, आणि शिरपूर हे माझ्या नाना मामांचं गाव. त्या ठिकाणी 1940ला माझ्या वडिलांना उपदेश झाला. त्याच्यानंतर 45ला आईने घेतला, आणि आई माझी शिरपूरची आणि याच परिवारातली. तेव्हा साळकर बाबांचा आमचा आईचा तसा परिचय होता. आईला त्यांनी सांगितलं की तुमच्या भावाच्या या कंपाऊंडमध्ये थोडी जागा मला मिळाली आश्रमासाठी, तर तुम्ही त्या मला द्या, करून द्या. ते काही फार अनुकूल नव्हते, श्रीमंत लोक, ते वैष्णव पंथाचे सगळे लोक. त्यांनी सांगितलं की मला काहीच तुम्ही देऊ नका, पण इतकी तुम्ही मला साडीसोळी तुम्ही द्या, आणि माझ्या एका पंथाच्या एका महान अशा आश्रमाची निर्मिती आपण या ठिकाणी करू. त्या मामांनी ऐकलं, आणि बाबांची आई वगैरे होत्या, तिथे छोटासा आश्रम त्या ठिकाणी सुरू झाला बाबा. आणि बघता बघता आमच्या मामा परिवाराने आम्हाला बाजूला टाकलं. ते उपदेशी झाले, त्यांनी दीक्षाही घेतल्या. अशा प्रकारचा विद्वत रत्न बाबा आपल्या सगळ्यातून निघून गेले. पंथाची हानी नाही हो, केवळ पंथाची हानी नाही, सर्वसामान्य समाजाची हानी आहे. जेव्हा आमच्या शेंदोडीमध्ये येत होते बाबा, तेव्हा वारकरी संप्रदायाचे लोक त्यांना घेऊन बसायचे की जरा समजून सांगा तुमचं. आणि मला सांगताना आनंद होतो, 50% वारकरी मानभाव झाले, 50% वारकरी मानभाव झाले. अशा प्रकारचं अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व आपल्या पंथातून निघून गेलं. असो, परमेश्वराच्या पुढे आपल्या तुमचं काही चालत नाही. आपल्या सगळ्यांना वाटतं आपले आई वडील, आपले आचार्यगण 100 वर्ष जगले पाहिजे, पण ते तुमच्या हातामध्ये नाही, आमच्या हातामध्ये नाही. ईश्वर ठेवेल तसं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहावं लागेल. एकच जाता जाता विनंती करेल, माझा अधिकार नाही, मी कोणाला उपदेशही करत नाही, पण माझी विनंती आहे सगळ्या आचार्यगणांना आणि सगळे संत महंत या ठिकाणी आले, त्यांना खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली आपल्याला व्हायची असेल, ते 1 वर्षाच्या आत, इथून 1 वर्षाच्या आत साधारणतः 5-25 हजार लोक आपण उपदेश करू. आणि कोणते करू? जे ग्रस्त लोक बसले, त्यांचे मुलं पांगताय. काल परवाचे संप्रदाय निर्माण झाले ना, तिकडे आकृष्ट होत आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी, आपल्याला विचार समजलाय, कळलाय, आवडलाय. खरी ईश्वर सत्ता काय, ईश्वर विचार काय, तो आपल्याला समजलाय. आमची 5वी पिढी बाबा. आता आम्ही कल्लूरकर आहोत. आम्ही शेवलीकर, जुन्या बाबा 67 सालचा माझा उपदेश आहे. आता बाबांचे माझे दोघी मुलांचे श्री गुरुजी बाबा होते, अलग अलग. आता मी परवा इथे येऊन गेलो, माझे नातेवाईक वारले शिरपूरला, मी तिथून आलो. बाबा 5 किलोमीटर लांब गेले. अक्काने फोन केला, लगेच आले. अरे, पंथाचा माणूस ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे असा नगराध्यक्ष झाला, मला सत्कार केलाच पाहिजे. इतक्या आनंदाने त्याने माझा सत्कार केला, बाबांनी सत्कार केला. मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जो विषय आपल्याला या ठिकाणी समजलाय, आवडलाय, कळलाय, त्याचा प्रचार प्रसार करण्याची आपल्याला खूप गरज आहे. आपण दुर्दैवाने याच्यामध्ये कमी पडतोय असं नाही, परंतु आपण जेव्हा बाबा शेंदोडीला आले, दादा बाबा मला सांगताना आनंद होतो, 2-3 नवीन उपदेश आम्ही त्या भागामध्ये केले. अशा प्रकारचं
व्यक्तिमत्व आपल्यातून हिरवून नेलंय भगवंताने. आता ईश्वर सत्ता मोठी आहे. मी माझ्या शेंदोणीच्या तमाम शेंदोणीवासियांच्या तर्फे, आमच्या अग्रवाल समाजाच्या तर्फे, संपूर्ण राजस्थानी समाजाच्या तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. दंडवत प्रणाम. कैवल्यवासी उपाध्याय महंत साळकर बाबा यांचं बंधूंनो निधन झालेलं आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर महंत, या ठिकाणी आपण सर्व शोकाकुल अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित झालेले बंधूंनो, व्यवस्थापन आमच्या 4-5 लोकांच्याकडे आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. वेळेचं भान मी देखील ठेवणारच आहे. बंधूंनो, बाबांचं जीवन सर्वांनाच माहिती आहे, परंतु तिसऱ्या दिवशी तरी त्यांचा फोन येत असायचा. आणि अशा प्रकारचं भक्कम पाठीमागे असलेलं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्यातून निघून जातं तेव्हा आपण देखील पोरके होत असतो बंधूंनो. तसंच काही आमचंही झालेलं आहे. बाबांचं जीवन मी बघितलं. चालतं बोलतं एक विद्यापीठ, चरित्रावर चांगल्या प्रकारचा आयाम त्यांचा चरित्राच्या संदर्भात, खडा खडा चरित्राची माहिती. मी हे सर्व करत असताना हजरजबाबीपणा हा बाबांचा केंद्रबिंदू मी बघितलेला आहे. कैवल्यवासी दिगंबर नागराज बाबा औरंगाबादला असताना एक संत संमेलन, अखिल भारतीय संत संमेलन पंढरपूरला होतं. आणि त्या संत संमेलनामध्ये दुंडा महाराज देगलूरकर प्रमुख हस्ती होती वारकरी संप्रदायाची. महानुभाव पंथाच्या वतीने बाबांना, औरंगाबादच्या बाबांनी त्यांना पाठवलं त्या ठिकाणी. बाळासाहेब भारते त्या ठिकाणी अध्यक्ष होते त्या सभेचे. पण बंधूंनो, हजरजबाबीपणा तो कसा असतो बाबांचा, 35 वर्षाचा तो काळ होऊन गेलेला आहे. देवदासी प्रकरणामध्ये फलटणला एका आश्रमावर चुकीचं विधान घडलं आणि तेच पेपरमध्ये आल्यानंतर दुंडा महाराजांनी ते वाचलं आणि त्यांचं वक्तव्य चालू होतं. बाबा त्या ठिकाणी साळकर बाबा बसलेले होते, विधानसभेचे अध्यक्ष बाळासाहेब भारते बसलेले होते. बाबांचा आणि भारतेचा खूप जवळचा संबंध. आणि दुंडा महाराज सहज बोलून गेले की आजकाल महानुभाव बिघडले. एक वारकरी संप्रदायाचा संत, बाबा एक महानुभाव संप्रदायाचे संत, परंतु बोलण्याची भाषा असते. फलटणला देवदासी प्रकरण घडलेलं होतं आणि त्याला धरून ते दुंडा महाराज बोलले की महानुभाव आजकाल बिघडलेले आहेत. बाबांना ते अनावर झालं. धर्माचा एक अभिमान असतो प्रत्येक माणसाला, परंतु बाबांचा अभिमान हा काही वेगळाच होता. बाळासाहेब भारतेंना ते म्हणतायत की भारते साहेब, महाराजांच्या नंतर मी बोलणार, काही हरकत नाही. नाही बघा बंधूंनो, हजरजबाबीपणा बाबांचा हा एकाच शब्दात मी सांगणार आहे, जास्त मी बोलणारही नाही. साळकर बाबा उठले, माईक हातात घेतला, त्यांनी सांगितलं की दुंडा महाराज बोलले हे चुकीचं नाही, ते योग्यच बोललेलं आहे, परंतु ही बिघडण्याची परंपरा आपल्यातून निर्माण झालेली आहे. विठ्ठलपंत बिघडले म्हणून ज्ञानेश्वर जन्माला आले ते म्हटले. आणि एक ज्ञानेश्वरीसारखा उत्तम ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून एखादा महानुभाव बिघडला म्हणून काही बिघडलं नाही ना. पण असं प्रकारचं वक्तव्य आपण या ठिकाणी करू नका, समाजाला वेगळा संदेश जातो असं त्या ठिकाणी बाबांनी खडसावून सांगितलं आहे. म्हणून माणसाची वाणी धर्माच्या दृष्टीतून एक तळमळ ही बाबांच्या ठिकाणी होती. बंधूंनो, बाबा जवळजवळ 20 दिवस बाहेर असायचे. नागपूर, भंडार, गोंदिया, चंद्रपूर हा बाबांचा बालेकिल्ला. पंथाचा प्रचार सर्वसामान्य माणसापर्यंत बाबा पोहोचलेले याची मला जाणीव होय. त्या ठिकाणी जेव्हा मी मंदिराचं काम केलं त्या ठिकाणी बाबा मला अनेक गावामध्ये न्यायचे, लोकांच्याकडे न्यायचे. बंधूंनो, हा परिवार देखील सर्व आज ताईंचं वय देखील खूप आहे. आणि या बायांवर, या नूतन महंतावर, मग तो मनीष असेल, त्यानंतर हे बाकीचे सर्वच आहेत, यांच्यावर हा आश्रम आज पोरका झालेला आहे. हे सांभाळण्याचं बरं स्वामी चक्रधरांनी त्यांना देव. बंधूंनो, या ठिकाणी अरविंद आबा इंदोरचे, त्यांनी सांगितलं माझाही त्या ठिकाणी उल्लेख करा. त्यानंतर अरविंद भाऊ आमचे नागपूरचे, हे देखील बाबांच्या सेवेमध्ये नागपूरला होते, मी ते बघितलं. सर्वच माणसाला त्या ठिकाणी दुःखाचा आवेग आवरणार नाही, परंतु सर्वांच्या या दोन्ही मंडळीच्या वतीने चंदीगडहून या ठिकाणी अनिल सहानी आलेले आहेत, त्यांच्याही वतीने मी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. माझे सर्व भाजीपाले साहेब मला म्हणाले, मी जर बोलण्याला उभं राहिलो ना, माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू येतील,
तोंडातून मात्र शब्द येणार नाहीत. माझ्या वतीने तुम्ही श्रद्धांजली अर्पण करा. मी संपूर्णपणे भाजीपाले परिवार नागपूर बेल तरोडी यांच्या वतीने आचार्य परमपूज्य महंत श्री मोठे बाबांना इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. नंतर येथे वांबोरी आश्रमच्या वतीने सन्मान परमपूजनीय श्री शैलेश मुनी शास्त्री आलेले आहेत. आपण यावं आणि भावपूर्ण श्रद्धांजली ना अर्पण डोळा म्हणून कळवळा येत असे. अशा प्रगल्भ विचाराचे धनी कैवल्यवासी श्री बाबांजींचा आज आपण अखेरचा दंडवत आपण बाबांना करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. समस्त महानुभाव संप्रदाय या ठिकाणी एकत्र झालेला आहे. बाबांबद्दल काय सांगावं. शिक्षण क्षेत्रासाठी बाबांचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि एक सजग महानुभाव कसा असावा, समाजाकडे उघड्या डोळ्यानं कसं पाहावं, हे आदरणीय कैवल्यवासी बाबांकडून शिकण्यासारखं आहे. अतिशय 2-3 प्रसंग मी तुम्हाला सांगतो, ते अत्यंत महत्त्वाचे आहे सर्वांसाठी. आम्ही एक चर्चासत्र घेतलं होतं. बाबांचं दुपारी जेवण झालं आणि बाबांना आम्ही सहज विनंती केली की बाबा आपल्याला यायचं आहे महाविद्यालयामध्ये. दुपारी जेवण झाल्यानंतर लगेच निघणं शक्य नाही कोणत्याही महात्म्याला, पण बाबा म्हणाले मी लगेच येतो, तुम्ही थांबा म्हणाले. आणि अगदी शेवटचा प्रसंग होता, प्राचार्य वगैरे सगळे उपस्थित होते. बाबा आले आणि अगदी बाबांनी फक्त 7 मिनिटाचं भाषण केलं बाबा, आणि सगळ्या सभागृहाला त्या ठिकाणी उद्बोधित केलं. समाजाबद्दलची जी तळमळ होती त्यांची धर्मप्रचाराची, असा महात्मा पुन्हा खऱ्या अर्थाने होणे नाही. इकडे आपण गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आमचे कैवल्यवासी गेडाम साहेबांच्या संदर्भाने अनेक कार्यक्रम त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कैवल्यवासी बाबाजींनी केले. आमचे कैवल्यवासी आमचे गोंदियामध्ये काम करणारे ॲडव्होकेट KR शेंडे साहेब आज आलेले आहेत. संपूर्ण हा परिवार तिकडनं त्या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर 8व्या मैलची मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. नागपूरची आमची सगळी मंडळी उपस्थित झालेली आहे. शिक्षण क्षेत्राच्या संदर्भाने आणखीन एक मला आठवतं, बाबा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीला झालं आणि त्यामध्ये महानुभावांचा गौरव उल्लेख झालेला नव्हता. बाबांनी तात्काळ त्या ठिकाणी चक्र घुमवली आणि बाबांनी खेद व्यक्त केला की भारतभूषण फक्त गल्लीत राहू नका, दिल्लीचेही डोळे तुम्हाला पाणावतील, तिथंही आपले महानुभावांचं प्रतिनिधित्व करणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे इतकं त्यांचं व्यक्तिमत्व असं फुलून जाण्यासारखं होतं. मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला स्थापन झालं आणि आदरणीय श्री अमरावती निवासी बाबाजींच्या माध्यमातून बाबाजींनी अनेक म्हणजे ती जी धुरा होती मागच्या खंड्या समर्थकाची ती ओढण्याचं काम बाबाजींनी केलं. नागपूरमध्ये अध्यासन केंद्र स्थापन झालं. सहसा काही मंडळी येतात, काही मंडळी येत नाही, परंतु बाबाजींनी स्थापन झाल्याबरोबर त्या ठिकाणी ते आले होते. म्हणजे एक सजगता खऱ्या अर्थानं बाबाजींच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळते. मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाविद्यालय अंमड, मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर, त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन आणि अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर शाखा श्री पुरुषोत्तमजी ठाकरे, श्री पंचकृष्ण दानाश्रम अंमड यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली बाबाजींना अर्पण करतो आणि थांबतो. दंडवत. संसारे मृतको न जायते स जातो येन जाते न याती वंश समन्वितम. ह्या परिवर्तन संसारामध्ये कोण जन्माला येत नाही आणि जन्माला येऊन कोण मृत्यू पावत नाही. सर्वच जन्माला येऊन मृत्यू पावतात, परंतु जन्म त्याचाच सार्थक आहे की ज्याने जन्म घेऊन आपल्या कुळाचा उद्धार केला, उत्कर्ष त्याने आपल्या कुळाचा वाढवला. खऱ्या अर्थाने परमपूज्य परम आदरणीय कैवल्यवासी बाबाजीकडे अनेक गुण आहेत. आपण जर त्यांच्याकडे बघितलं असतं तर त्यांच्याकडे वक्तृत्व, कवित्व असे अनेक गुण होते. त्यांच्या या गुणातून आपण एक जर गुण अंगीकारलं तर आपलं जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. अशा बाबांकडे अनेक गुण होते. त्या गुणांचं वर्णन करणे म्हणजे क्षितिजाला स्पर्श करण्यासारखं अशक्य आहे. म्हणून आपण त्या बाबाचं गुणांवर्णन करू शकत नाही. मी परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य वांबोरी इथले संस्थापक संचालक गुरुवर्य मामाजी, त्याचप्रमाणे समस्त वांबोरी आश्रम यांच्याकडून बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दंडोत प्रणाम.
आता संदेश आलेले आहे. माझ्या शेजारी बसलेले मान्य श्री अरविंदजी पाटील इंदोर. हॅलो. श्री चक्रधरी दिनदर्शिकेचे संचालक परमपूजनीय ऋषीरा दादाजी भोजने. सनाय श्री विनोद खुडगे नागपूर. परमपूजनीय महंत श्री भाविकराज बाबा कपाटे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. परमपूजनीय महंत श्री जालनापूरकर बाबांना विनंती आहे आपण आपले विचार व्यक्त करण्यासाठी या. कैवल्यवासी धर्मधुरंधर श्री बाबाजी यांच्या जाण्यानं एक पंथातील स्पष्ट वक्तेपणा आणि धाडस जे वक्तृत्व होतं ते कुठेतरी हरवल्यासारखं वाटत आहे. पंथाला दिशा देणारे अनेक भावी पिढी आहे, त्यांच्यासारखे पुढेही होतील, परंतु काळाची गरज असते. ज्या काळाला जो व्यक्ती ज्यावेळेस जे वक्तृत्व करतो ते काळ निघून गेल्यानंतर उपयोगाचं नसतं. आणि म्हणून बाबाजींच्या वक्तृत्वाच्या बाबतीत मला असं एवढं म्हणता येईल की आम्ही जेव्हा नागपूरला एकत्रित यायचो त्यावेळेस त्यांची एक असे धाडसी तोप राहायची की ते बेधडक बोलायचे. त्यामुळं कधी कधी त्यांना त्याचा विपरीत परिणामही भोगावा लागला, परंतु ते हादरले नाही. त्यांना जी माहिती होती ती त्याने स्पष्टपणे सांगत राहायचे. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की जे मला माहिती आहे ते मी सांगतोय. इतकंच काय, स्थान असो किंवा कुठल्याही धर्माच्या कार्याच्या बाबतीत ज्या अगोदर वक्त्यांनी सांगितलेलंच आहे त्या बाबतीत सुद्धा त्यांची खूप मोठी एक धाडसी आणि करारी अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या या जाण्यानं धर्माला एक कुठेतरी आपल्याला पोकळी निर्माण झालेली आहे. बंधूंनो, असे हे व्यक्ती जाणं म्हणजे एक आपल्याला खूप मोठा धक्का बसल्यासारखा आहे. तेव्हा आपण त्यांच्या या जीवात्म्याला परमेश्वर निश्चितच सद्गती देईल अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि हीच माझी श्रद्धांजली अर्पण करतो. युवा परिषद तेलंगणा राज्य अध्यक्ष परमपूजनीय महंत श्री गांधारीकर बाबांच्या वतीने व तेलंगणा राज्य येथील सर्व महानुभाव संप्रदायातील सद्भक्त परिवार सर्वांच्या वतीने बाबाजींना भावपूर्ण आदरांजली. मराठी लाघवी लीळा चरित्र बोली, हसे श्री चक्रधर शब्द खळी, महदंबा माय मराठी जोजवी, शब्दांना पाजवी अर्थ पाहणं. खऱ्या अर्थाने यानंतर हा श्लोक मला जर वाटत नाही ऐकायला मिळेल, कारण या शब्दातली जी माधुर्यता आणि या शब्दातली जी लकप होती, शब्द उच्चारता येतील परंतु शब्दाची लकप मात्र बाबांनंतर कोणालाही उच्चारता येणार नाही. हे शब्द ऐकण्यासाठी आम्ही पोरके झालो. बाबांचा स्पष्ट व्यक्तिमत्वपणा आणि बाबांचं जे काही सर्व, एखादा लहान भिक्षुक का असाना परंतु त्याच्यासोबत देखील अतिशय प्रेमळ भावाने आणि तितक्याच आत्मीयतेने बाबा सर्वांशी बोलत असायचे. खऱ्या अर्थाने ते पात्र, ते अधिकरण आमच्यापासून मुकल्या गेलेले आहेत. ती जागा आज या ठिकाणी भरून निघू शकत नाही, म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही. आमच्या पुणे जिल्ह्यातून बरेचसे संत मंडळी या ठिकाणी या शोकसभेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. पुणे जिल्ह्यातून जे काही संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, बरेच जण आलेले आहेत. मला बरेच जणांचं नाव देखील उच्चारता येणार नाही. सर्वच आश्रमातील, मठ मंदिरातील सर्व संचालक, सर्व साधू संत सर्वांच्याच वतीने, त्याचप्रमाणे आमच्यासोबत आलेले पूजनीय महंत ढोकेकर बाबा यांच्या वतीने आणि खऱ्या अर्थाने आम्ही ज्या कुळामध्ये आहोत, आमच्या कुळाचे कुळाचार्य आचार्य प्रवर श्री मोठे बाबा बदनापूर तथा पैठण बाबांच्या वतीने, त्याचप्रमाणे संपूर्ण शेवलीकर परिवाराच्या सर्व शिष्यगाद्या सर्वांच्याच वतीने
सर्वांच्याच वतीने, त्याचप्रमाणे धाराशिवकर परिवार सर्वांच्याच वतीने या ठिकाणी बाबांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मौदा तालुका पायग्राम, इंदौर, उधमपूर तथा संपूर्णपणे मध्य प्रदेश निवासी सर्व सद्भक्तांच्या वतीने येथे भावपूर्ण आदरांजली आणि बोरगाव मंजू आश्रमच्या वतीने परमपूज्य तपस्विनी स्नेहल शास्त्रीजी आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी व्यक्त केली. धन्यवाद. यानंतर श्रीमान शशिकांत वाघ देववाणी, त्यानंतर ॲडव्होकेट शेंडे साहेब गोंदिया, त्यानंतर प्राध्यापक भगवान पाटील. पांडुरंगशास्त्री आडोले यांचा पहिला प्रयोग 1989 मध्ये झाला होता, तेव्हा मी तेव्हा होतो. ते असं सांगून गेले की म्हणजे भगवंत कुठं ना कुठं जन्म घेत असतो आणि आपलं कार्य करायचं असतं. जे कार्य आपल्याला करायचं आहे याच्याबद्दल काही दिलगिरी व्यक्त करायची गरज नाही आहे. म्हणजे आपलं कार्य सुरू ठेवायचं आहे. आता आमच्या गावाला फक्त दीदी सांगतात मुंबईहून ते गेलेले सर्वस्व चहा मृदसमिष्ट तुझ्यात भगवंत बसलेला आहे आणि येथे तुला करायचं आहे म्हणजे तू करू शकतो, एवढंच म्हणायचं आहे, बाकी काही नाही. जे जे कोणत्याही सगळे धर्माचे एकच ठिकाणी आता म्हणजे गीतेमध्ये सांगितलं आहे सर्वस्व चहा मृदसमिष्ट. तुम्ही सगळ्यांनी तर त्यांना जर भावपूर्ण 2 मिनिटं उभं राहून शांततेने, म्हणजे गीतेमध्ये सांगितलं नाही 15 अध्याय 18 अध्याय एकच होतो. 2 मिनिटं उभं राहून जागेवर श्रद्धांजली. हां चालेल 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 समारोप व्हायचा आहे. श्रद्धेय कैवल्यवासी आमनाचार्य पंडित पूज्य महंत सारकर बाबा आणि त्यांच्या श्रद्धांजली या शोक सभेला उपस्थित संपूर्ण भारतातील आचार्यगण, उपस्थित सद्भक्त, अच्युत गोत्री बंधूंनो, आज मला वाटते अमरावतीला आम्ही आणि विद्धपूर या ठिकाणी आताच अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीला होतो. त्यांचा आवाज, त्यांच्या लोकांना जे उद्बोधन होतं ते कुठेही कमी वाटत नव्हतं. आणि असं वाटलं नाही की बाबा एकाएकी या पद्धतीनं त्यांना देवाज्ञा होईल. मला आठवते 1970 पासून कारंजकर बाबा, आमचे वडील आणि जुने नागराज बाबा, जुने पैठणकर बाबा, जुने वायदेशकर बाबा, अशा अनेकांच्या संपर्कात आमचे वडील होते आणि संपूर्ण परिवार महानुभाव. अशा परिस्थितीत मला वाटते 40 वर्षापासून लगभग बाबांचा माझा संपर्क झाला. 1970 पासून मी वकिली सुरू केली आणि 81 ते 92मध्ये जिल्हा सरकारी वकील राहिलो. या काळात बाबाजींचं कार्य येणं जाणं फार जोरात होतं आणि आता तर कापूस तळणीकर बाबा आणि साहनी साहेबांच्या वतीनं फार मोठे मंदिरं जीर्णोद्धार झाला आहे. पण यापूर्वीचं जे कार्य आहे ते महंत कैवल्यवासी सारकर बाबांनी जाकराम सुकडे आणि हे जे आहे विशेषतः भंडारा इथे सुरुवात केली. एक तर मला प्रसंग आठवते की जिथे आता जोशींचा वाडा आहे, जिथे भंडारेकरांचं निवास आहे, सारी मंडळी आहे, आणि त्यांनी दुसरीकडेच आपल्या स्थानाच्या शेजारी काही खोदकाम सुरू केलं, बाथरूमचं. बाबांना ते आवडलं नाही. आम्ही सगळ्यांना संपर्क केलं, 2-4 जिल्ह्यात फोन करून. मी भंडाऱ्यातच होतो आणि मोर्चा काढून ते काम थांबवलं. अशा प्रकारे लढण्याची त्यांची प्रवृत्ती होती आणि मला वाटतं हे गरजेचं आहे कधी कधी बाबा. आता मी लहान माणूस आहो, पण मी त्या लीळा चरित्राच्या संपूर्ण कार्यात मी सहभागी होतो. माझ्यावरही केसेस झाल्या होत्या. ते जुनं विश्वमंगल आणि हे सारं तुम्ही जाणताय, त्याचा उल्लेख न करता, पण शेवटी बाबांच्या मनात ते आहे, होतं. आणि माझी एवढीच विनंती राहील या प्रसंगी की बाबांना खरंच श्रद्धांजली ते आहे की संपूर्ण आता बाबांनी भारतातलं एक अखिल भारतीय मोठं खरोखर आजचं
आपलं जे कार्य आहे वाखाणण्याजोगं आहे. आता मला नाही वाटतं की वेगवेगळे मंडळ कुठेही असले, मी तर म्हणतो सगळ्यांना सर्टिफाईड करा. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्याच अंतर्गत जर कार्य झालं तर भारतातील हे फार मोठं अच्युत गोत्रीय संघटन राहील असं माझं व्यक्तिगत मत आहे. बाबा करताय तो आज बोलण्याचा विषय नाही आहे, पण लीळाचरित्राचा मुद्दा सर्वांनी मिळून वादानी नव्हे, कोर्ट कचेरी काही करत नाही याच्यात. मी पाहिलं अनेक ठिकाणी, आणि म्हणून मला विनंती आहे की आजच्या प्रसंगी जास्त न बोलता, टीका टिप्पणीचा वेळही नाही पण दुःखाची वेळ आहे. मी पाहिलं हे परिवार भेंडाऱ्याला आमचा अमोल आहे, मुलगा राहतो, अनेक राहते, जिथे गेले तिथे म्हणतील डाकरांवर व्यवस्था असे नसे, यात्रेत हजर बाबा. कधी कधी तर बाबांना निमंत्रणही नसे, पण बाबा हजर राहतात. हे त्यांचं कुठेही अवसर आहे की ते हजर राहण्याचा फार मोठा मी की पाहिलं. लोकांमध्ये जाणं जिथे सोयी नाही आहे, कुठे जाण्याची व्यवस्था नाही आमच्या क्षेत्रात, त्यावेळेला भंडारा गोंदिया आणि बालाघाटला तिथपर्यंत बाबांनी जेवून कार्य केलं. फार मोठा संकष्ट सारखं परिवारावर आलेला आहे. मी प्रत्येकाशी तसा घरच्यासारखा संबंधित राहू, आणि त्यांचं मला आदेश असे की इकडे आले की माझ्याकडे 2 दिवस विश्राम करा. आता ते एकदा म्हणाले माझ्यासोबत 8 दिवस राहा. तर एक प्रेम असतं, आणि प्रेम श्रेष्ठच आहे जगात. प्रेमाशिवाय काहीच नाही. काळ बदलला आहे, कोणी प्रेम करत नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणून मी जास्त न बोलता आपल्या सगळ्यांना विनंती करतो की सर्वांनी बाबांचे जे विचार आहे ते पुढे नेण्याचा, लढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. इतकं काही घाबरण्याची गरज नाही. आता मार हिंदुत्वाचं राष्ट्र आहे, सगळीकडे आहे, चांगलं आहे. तुम्ही आम्ही पुढे येऊन जे बाबा करतात त्यांच्या खांद्याच खांदा मिळवून जर आज अखिल भारतीय अध्यक्षासोबत सारकर बाबा, जुने गोपीनाथ बाबा, नागराज बाबा लढत राहिले, ते करत राहावं एवढंच माझे शब्द बोलतो. आपल्या सगळ्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे एवढं बोलून शेवटचा अखेरचा दंडो शोक शब्द माझे 2 शब्द पूर्ण करतो. बाबा गेल्यानंतर मित्रो, मी ऐराणी परिषद, इथे आम्ही ऐराणी साहित्य परिषद नावाची संस्था काढलेली, खानदेश म्हणून, आणि खानदेशामध्ये ऐराणी बोलली जाते. आणि ही ऐराणी भाषा कितली गोड आहे. बाबा ज्या त्या वेळेला आमने भेटत त्या वेळेला आमना सांगे ऐराणी बोलेत. आणि 2 महिन्यापूर्वीच आठवतो कार्यक्रम झाला, त्या वेळेले बाबासनी मनीस सगळी ओळख ऐराणी कर दिली. आणि ऐराणी भाषा कितली गोडशे वगैरे हे सगळं सांगावं. मी बाबासला काय सांगावं की बाबा ऐराणी भाषा तर सर्व महाराष्ट्रामध्ये थोडीफार बोलावंच, पण लीला चरित्रमा ऐराणी शब्द कितलाच येतच. मग म्हणे तुम्ही बोली दाखवला, मग तर ठीक आहे, मग आपण लीला चरित्र. आणि मग बाबासने मला 2-3 खंड ऐराणीनं दिलात, आणि त्यानंतर मी आठे जवळजवळ तासभर बोललो होतो. मित्र, ऐराणी भाषा आणि लीला चरित्र एवढा संबंध आहेत, ऐकले बघिले असा सगळा संबंध. आणि बाबाची आठवण अशी आहे मला की ज्यावेळेला अखिल भारतीय महानुभाव संमेलन नाशिकले होतं, त्यावेळेला मी असा कोपरामा बसेल होतो, आणि बाबाशी माले देख, आणि बाबाचे सांगा भगवान पाटील आता या तुम्ही, आणि मनी तडे ऐराणी लेखक साहित्यक अशी वय कर दिली. असं ऐराणीवर प्रेम करणारा बाबा हा श्रीकृष्ण मंदिरना जवळ पाया भराय तवयपासून ते आतेपर्यंत आमना सरकारचा सगळा सहभाग आहे ते केवळ बाबामुळे. आणि बाबासनं येणं जाणं बोलणं हा एवढं मोठं होतं काही आपल्या आता आपण जेवढा उपस्थित शेतस त्यांनावरतून जन्मायस. माणूस दाखला काही मोठा आणि कसावरतून ठरावस ते माणूसना अंतिम यात्राले कितना लोक उपस्थित शेतस त्यांनावरतून त्या माणूसनं कर्म त्यावे. आणि आजही आपण एवढा मोठा संकल्पना उपस्थित शेतस याना अर्थ महाराज बाबाचं किती मोठं प्रेम आपल्यावर होतं. आणि त्या प्रेम खातर आणि त्यांनी जी ओजस्वी वाणी होती, मला पहिलं कोणीतरी सांगावे की स्वतः इंदिरा गांधी 5 मिनिटं भेट द्यायला येणार बाई, एवढी मोठे कामं व्यस्त बाई, ती जर 45 मिनिटं महाराजांना भाषण ऐक यानावरतून महाराजांना बोलामा
महाराजने ओजस्वी वाणी होती आणि महानुभाव साहित्यमा जे काही सांगेल ते सगळं कसं बाबासाहेब पटाळं आणि आज आमनासारखा सामान्य शिक्षकपर्यंत ते पोहोचणं आणि तेच धुरा आता आमनासारखा वर्षे आम्ही देखील संकल्प करायलो की हाही आपल्या अहिराणी भाषा आणि लीळा चरित्रांना जास्तीत जास्त प्रसार व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मला या ठिकाणी संधी दिली अहिराणी साहित्य परिषदतर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आणि सर्वांना दंडवत करत. आज माझे गुरु, मी लहानपणी असताना बाबा सोमवारी क्वार्टर इथे राहतात. एनी टाईम त्यांचं वास्तव्य सोमवारी क्वार्टरमध्ये पार्वताबाई राऊत यांच्या घरी नेहमी. जसं तुम्हाला असं वाटते की बाबा नागपूरला गेले आहे, पण आम्हाला 15 दिवसाच्या 1 महिन्याच्या म्हणजे रोज नेहमी आमच्या घरी याची. माझी मुलगी पण विचारते आई सागर बाबा कुठे गेले म्हणून, कारण की माझी मुलगी पण 3 वर्षाचीच आहे. पण मला अन्य घरी दिलाय तरी बाबा माझ्या लग्नात सुद्धा शेवटपर्यंत खूप वेळ थांबले. जशी स्वतःची पोरगी समजून मला त्यांनी सासरी पाठवलं. पण आज माझी इच्छा नसताना मी नागपूर जिल्हा परिषदला जॉब करते. पण मी दवाखान्यात पण गेली होती, पण त्यांची तब्येत वगैरे सगळं चांगलं होतं. पण त्यांना अचानक कशी प्रकृती बिघडली आणि ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले. पण आज आमच्या इथे आमची आजी यांना सगळ्यात जास्त जाणवेल की तिला माहीत होतं की बाबा 2 दिवस जाते 3 दिवस जाते आणि नागपूरला येते. याच्या वतीने सोमवारी क्वार्टर दत्त मंदिर यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देते. दंडवत. हॅलो. आमनाय आचार्य आदरणीय श्रद्धेय धुळे निवासी बाबांच्या जीवनाचा आलेख पाहता आणि बाबांच्या कार्याचा आलेख पाहता त्या सर्वज्ञांचं सूत्र असं लक्षात येतं की पडे तो धावावे मरे तो करावे. की बाबांच्या कार्याचा आलेख पाहता, बाबांचं कार्य पाहता की गेल्या आज महिना होईल त्या गोष्टीला की अखिल भारतीय महानुभाव परिषदेची जी काही मीटिंग होती त्यामध्ये बाबांचा पाहिलेला जो उत्साह होता आणि शास्त्रकार ज्याप्रमाणे सांगतात की अंत होय तव धावणे, आणि अशा प्रकारचं की जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये आपलं कार्य करण्याची इच्छा आहे किंवा करण्याचं बळ आहे तोपर्यंत ते अखंडपणे करणं हे बाबांचं ध्येय. आणि बाबांनी अखंडपणे ते शेवटच्या श्वासापर्यंत शारीरिक कष्ट मानसिक दुःख त्या ठिकाणी स्वीकार करून ते सहन करून बाबांनी एक आदर्श या महानुभाव पंथाला घालून दिलेला आहे. अशा महान विभूतीला महंत श्री सांगदर बाबा, महंत बाबाजी वाघोदेकर, बाळापूर आखाडा, वारंगा फाटा आणि वाघोदेकर परिवाराच्या वतीने संत सेवा फाउंडेशनच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. धाडसी व्यक्तिमत्व आणि जो विषय मनामध्ये आहे त्याचा पिछा न सोडणं, जिद्द चिकाटी जर कोणाकडे पाहिलं तर ती संपूर्ण कैवल्यवासी बाबांकडे असायची. अरण्यग्रामचं बांधकाम चालू असताना बाबांचा संपर्क माझा जास्त आला. त्या अगोदर 2005 मध्ये पदयात्रेच्या माध्यमातून काही अडचणी निर्माण झाल्या. पालखीमध्ये लीळाचरित्र नको अशी काही लोकांची मागणी होती. आमची लीळाचरित्र असायचं आणि लीळाचरित्राला काही लोकांचा विरोध झाला, लीळाचरित्र ठेवू नका. आणि त्यावेळेस आम्ही पंथातील थोर आचार्यांना फोन केले, बाबा अशी अडचण येते. सर्वांचे विचार ऐकले आणि साळकर बाबांना ज्यावेळेस आम्ही फोन केला, बाबा लीळाचरित्र ठेवू नका असं लोकांचं म्हणणं आहे, गावातल्या लोकांचं मन आहे, काय करावं? त्या स्थानाचं वंदन करायचंय, रात्री मुक्काम आहे आणि लीळाचरित्र आमचं पालखीमध्ये असतो, काय करू? बाबा म्हणले, 1 टायमाच्या जेवणासाठी परमेश्वराचं चरित्र तुम्ही बाजूला सरकू नका, तुम्हाला कुठे जेवण पाहिजे मला सांगा, मी तिथं पुरवतो. बाबा धुळ्याला होते, आमची पदयात्रा अमरावतीला होती. बाबांनी आम्हाला जो धीर दिला, परमेश्वराने ते सहाय्य केलं.
परंतु जो खंबीरपणा बाबांमध्ये होता तसा खंबीरपणा मी महानुभाव पंथात कोणाकडे पाहिलेलं नाही. झाले बहुत होतील बहुत, पर ये समयी या समयाला बाबांसारखा असा व्यक्तिमत्व, हजारी जबाबपणा ज्याच्यामध्ये आहे, जो धाडसी निर्णय घेणारा आहे, आपल्या शब्दाला कधीही न मागे सरणारा व्यक्तिमत्व जर कोणता असेल तर आचार्य बाबाजी. लहामाईचा जोर पडताना स्थानाचं बांधकाम झालं, उद्घाटनाला बाबांना दंडवत घातला येऊ शकले नाही, पण ज्या वेळेस आले त्यावेळेस पहिली शाल आणि श्रीफळ घेऊन आले. त्यांनी सत्कार केला. खालच्या माणसाला वर आणण्याचं कार्य सुद्धा बाबांनी केलेलं आहे. अशा या थोर विभूतीला चक्रपाणी महानुभाव आश्रम आरणगाव आश्रमाच्या वतीने माझ्याबरोबर आलेले सायगाव फाटा निवासी बाबा, त्यांच्या वतीने आमच्या नगर जिल्ह्यातील नगर परिसरातील सर्व संत महंतांच्या वतीने मी बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय श्री या मरने से जग डरे सा मेरे आनंद, कब मरी है कब पाई है पूर्ण परमानंद, कब मरी है कब पाई है पूर्ण परमानंद. एक ऐसी आत्मा जो इस धरा पर आमनाय आचार्य, परम श्रद्धेय, परम आदरणीय, प्रातः स्मरणीय सालकर बाबा का नाम लेकर इस धरा पर आई, और जिनके लिए जो शब्द लिखे हैं यहाँ पर मैं आके पढ़ रहा था, धर्मवीर, भक्तिवीर, लेकिन सबसे प्रमुख जो मेरे को लगता है वो है कर्मवीर. उन्होंने गीता में श्री कृष्ण का जो मुख्य संदेश कि तस्मात् उत्तिष्ठ, खड़ा हो जा अर्जुन और कर्म कर, यशो लभस्व. तो आज की ये जो सभा है, मेरे को लगता है ये उनको यश देने के लिए, यशो लभस्व, उनको जीवन भर भी यश मिला. उत्तर भारत में और खासतौर से जब वो दिल्ली में कार्यक्रम होते थे तो वो अवश्य में भी आते थे, और उनका कितने लोगों के साथ, कितने जो है परिवारों के साथ और मेरे साथ भी उनका व्यक्तिगत जो प्रीति संबंध हुआ, और हमेशा उनका फ़ोन आते रहना कि क्या नया लिखा, क्या नया कार्यक्रम हो रहा है, वार्षिक उत्सव कब हो रहा है, तो पूरी खबर रखना. तो ऐसे यशो लभस्व, ऐसे यशस्वी पात्र का चले जाने का जब खबर हमको सुबह सुबह मिली तो सब जो है एक तरह से समझो कि इस आकस्मिक देवाज्ञा हो गई. सब हैरान रह गए, हक्के बक्के जैसे होता है कि क्या घटना घट गई, क्योंकि वो पूर्ण स्वस्थ थे और उनके कार्यक्रम में आने जाने की खबर मिलती रहती थी. यदा कदा वो फ़ोन भी करते रहते थे, कहते थे आओ इधर मिलो, हमारे साथ कार्यक्रम में चलो, शामिल हो जाओ. तो उनकी प्रीति, उनका प्रेम, उनका स्नेह हम सब के ऊपर बहुत था. श्री सांवली मूर्ति मंदिर में जो भी उपस्थित हैं, सब उनके साथ जो जुड़े हुए हैं, और ऐसे अनेक परिवार, मैं उन सब की तरफ से बाबा जी को, कैवल्यवासी बाबा जी को अपनी ओर से और उन सब की ओर से श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. असल में ये धर्म सभा है, ये उनकी कृतत्व की, कर्म जो है उनका देखने स्मृति सभा है. तो हम आज शोक शब्द का उतना इस्तेमाल ना करें जितना परमेश्वर से प्रार्थना करें कि जा मरने से जग रहे ता मेरे आनंद. तो परमानंद चीज के लिए वो इस धरा पर आए और उन्होंने धर्म प्रचार के, साहित्य के लिए और जो भी अनेक कार्य किए इस पंथ के लिए, उनके लिए उनको सदा याद रखा जाएगा. मैं श्री सांवली मूर्ति मंदिर की ओर से, श्री सांवली मूर्ति मंदिर ट्रस्ट की ओर से और श्री जयकृष्ण प्रतिनिधि सभा की ओर से आदरणीय कैवल्यवासी बाबा जी के प्रति अपने जो है हृदय से जो है उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ, और उनकी स्मृति सदा बनी रहे. और जब भी कार्यक्रम होंगे उनका नाम लिया जाएगा तो मेरे को नहीं लगता कि हम ये कहें कि उनको आखिरी दंडवत प्रणाम. उनको दंडवत प्रणाम तो हम हमेशा करते ही रहेंगे. जब भी कोई कार्यक्रम होगा इस महाराष्ट्र में या उत्तर भारत में तो उनके कृतित्व को याद किया जाएगा. तो वो आखिरी नहीं है दंडवत प्रणाम, वो दंडवत प्रणाम सदा उनके प्रति बना रहेगा. जय श्री कृष्ण. साळकर आणि पेन्नोरकर बाबा यांच्या वतीने श्रद्धांजली.
lost person with the betterment of Mahanubhava. Each and every time he fight for the welfare of the Mahanubhava. Nothing is to talk about him. We can talk everything, but it is not sufficient. I heartily offer a homage from Sri Krishna Mandir Mahanubhava Ashram Shantivan Vasmat Trust, Bhendegaon Dattatreya Mandir Trust, Math Mahanubhava Devasthan Gangakhet Trust, all Hingoli district, those persons who are presented here on behalf of him or them, and just telephoned Mr. Mahanta Sri Nandedkar Babaji. On behalf of him, I offered a heartily homage, Adarniya Sri Mahanta Amnay Salkar Babaji. Danda. बुलंद, प्रचंड, विशाल आणि धुरंधर हे शब्द ज्यांच्या प्रती यथार्थ होते असे कैवल्यवासी आचार्य प्रवर श्री बाबाजी हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि पंथामध्ये त्यांनी अत्यंत शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी रिद्धपूर येथे ज्ञानशक्ती स्वीकार करून झाडी गोंडवाडा परिसरातील जीवांचा उद्धार केला, तीच प्रेरणा, तोच सर्वज्ञांचा वसा आणि वारसा घेऊन बाबांनी देखील तिकडचा जो दुर्गम भाग आहे तिथे पंथ आणि प्रचाराचा प्रसार होणे गरजेचं आहे. साधी भोळी अंधश्रद्धावान जनता आहे, त्यामध्ये धर्म प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून धुळे या शहरापासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडी गोंडवाडा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये बाबांनी प्रचार आणि प्रसाराचं कार्य केलेलं आहे. त्याची पावती देखील आपल्याला त्यांच्या अंत्यविधी करता मिळाली, त्या प्रसंगी मिळालेली आहे की त्यांच्या अंत्यविधीला 30-35 गाड्या त्या भंडारा आणि तिकडच्या भागातल्या होत्या. कारण ती साधी लोक होती, सरळ लोक होती, धर्माप्रती जागृत असलेली ही साधी भोळी जनता, किचाळ असो, भंडारा असो आदी परिसर जो आहे तो बाबांसाठी अत्यंत वेडा झालेला असायचा. कारण बाबांची मोठी गाडी त्या छोट्याशा गावामध्ये गेल्यानंतर, छोट्याशा घराजवळ थांबल्यानंतर त्यांची प्रचंड धिप्पाड ध्येय असती, देहबोली त्यांची मधाळ वाणी आणि ते छोटंसं घर, आणि त्या छोट्याशा घरात हे एवढं मोठं विशाल बाबा आल्यानंतर त्यांची घरातल्यांची छाती जी आहे ती अभिमानाने फुगून जायची. त्यांना धन्य धन्य वाटायचं की एवढा मोठा माणूस आमच्या साधारणशा झोपड्यामध्ये आलेला आहे आणि प्रेमाने आमची चौकशी करतोय, धर्माचं बाळ कडू पाचतो आहे. त्यामुळे त्यांच्यामुळेच तो धर्म जो आहे तिकडे जागृत झालेला आहे. आणि त्यांच्याच खांद्याला खांदा देऊन त्यांचे मित्र, सखा आणि भाऊच म्हणावे असे श्री क्षेत्र रिद्धपूर येथील माझे गुरुवर्य कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर श्री गोपीनाथ ग्रंथ संग्रहालयाचे श्री बाबाजी या दोन्ही महंतांनी प्रत्येक कार्यक्रम असो, भंडारा, गोंदिया कुठेही असो, हे दोन महंत, दोन आचार्य त्या ठिकाणी राहायचे आणि पंथाचा प्रचार आणि प्रसार करायचे. अशा प्रकारचे बाबांचे अत्यंत स्नेही होते बाबा. माझे देखील पितृतुल्य, गुरुतुल्य आणि मातेप्रमाणे ज्यांनी ममता केली असे बाबा आज आपणात नाहीत. त्यांचा दर 2 दिवसाला फोन यायचा, कसं आहे, काय आहे, मोठे बाबा कसे आहेत, एवढेच ते चौकशी करायचे, बाकी काही नसायचं. तो फोन आता येणार नाही ही खंत मनात कायम राहील. माझ्यासोबत आलेले उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर महंत श्री पाचरोद बाबा, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र रिद्धपूर येथील उपाध्य आमनाय महंत एकशेदेव बाबाजी, परमपूज्य पट्टाधीश महंत श्री विश्वनाथ बाबा कारंजेकर रिद्धपूर आणि श्री गोपीराज ग्रंथ संग्रहालय श्री क्षेत्र रिद्धपूर तथा श्री क्षेत्र रिद्धपूर येथील सर्व आदरणीय आचार्य, संत, महंत, तपस्विनी, ग्रामस्थ आणि ग्रामस्थ मंडळींच्या वतीने पूज्य कैवल्यवासी बाबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली समर्पित करतो. दंडवत. मूर्त लहान परंतु कीर्तमान, एक माणभाव पंथातील असलेलं धीरवीर, धर्मवीर, धर्मयोद्धा, क्रांतीसूर्य असलेला एक माणभाव, आम्हा सर्व तरुणांचं असलेलं श्रद्धास्थान, मार्गदर्शन हे सर्व सांगत असताना अन्वय संवत्सर आणि धुळे या शहराचा, साळकर बाबांचा आणि आचार्य श्री गुरुवर्यांचा, मामाजींचा जो संबंध यायचा तो केवळ स्थानबांधींच्या माध्यमातून, चरित्राच्या माध्यमातून. परंतु त्यानंतर जेव्हा मामाजी वांबोरीला गेले
आणि संवत्सर आश्रममध्ये जेव्हा बाबांना वाटलं तर आपला जो काही परिवार आहे, आपला शिष्य जो परिवार आहे तो कुठं ठेवायचा, म्हणून त्यांनी संवत्सर आश्रम या ठिकाणी विद्यमान आताचे जे महंत झालेले आहेत ते असो किंवा त्यांचं दुसरे बंधू असो, मनीष नंतर, परंतु त्याच्या आधीचा जो काही परिवार होता हा सर्व परिवार संवत्सर मानव आश्रममध्ये विद्यार्थी दशेमध्ये बाबांनी त्या ठिकाणी सर्व ठेवत असताना गुरुवर्य आचार्य प्रवर मामाजींच्या कडे हा सर्व सुपूर्द केल्यानंतर त्या ठिकाणी हा सर्व परिवार, म्हणून हा अन्वय आपणा सर्व सांगत असताना मी महानुभाव आश्रम संवत्सर आणि संवत्सर येथील असलेले सर्व गुरुवर्य आचार्य प्रवर बाबाजी आणि सर्व आमच्या आश्रमस्थ परिवार श्री चक्रधर ज्ञान मंदिर पाथरे या आश्रमाच्या वतीनं आणि सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रा सर्व संचालक या सर्वांच्या वतीनं मी बाबाजींना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी वाहतो. विद्वतरत्न आचार्य प्रवर कैवल्यवासी उपाध्याय आमणाय म्हणत आचार्य श्री साळकर बाबाजी महानुभाव सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या सूत्राप्रमाणे धर्माधर दिजे या उक्तीप्रमाणे समग्र धर्माला जो जेतुलियासी ठेला तो तेतुलियासी आधार, अशा या भाष्यकारांच्या उक्तीप्रमाणे जो धर्माला अडला असन त्या सर्वांना आधारभूत असणारे आचार्यप्रभू श्री बाबाजी निघून गेल्यामुळे पंथावरती फार मोठी ही दुःख शोककळा पसरली. खऱ्या अर्थाने ही पोकळीनं भरून निघण्यासारखे आहे. परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कवीश्वर आमनाय महंत आचार्यप्रवर गुरुवर्य मड निवासी श्री मोठे बाबाजी तथा समस्त मेकरकर परिवार, श्री परमहंस प्रतिष्ठान भवन, सहयोग सेवा संस्था श्री क्षेत्र जाळीचा देव, संत सेवा महानुभाव समिती श्री क्षेत्र जाळीचा देव तथा जाळीचा देव या ठिकाणी आलेले सर्व संत महंत समस्त पुजारी बांधव सर्वांतर्फे या ठिकाणी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. श्री शिनाई प्रतिष्ठान लोणखेडा तथा उपाध्य कुलभूषण आचार्य प्रभू श्री पातुरकर बाबाजी महानुभाव तसेच परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत बाबाजी पातुरकर यांच्याही वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. दंडवत प्रणाम. यानंतर आदरणीय या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून सर्व परिवाराच्या वतीने या ठिकाणी मुरलीधर दादा मचाले यांच्याही वतीने बाबाजींना भावपूर्ण आदरांजली. जोची आवडतो सर्वाला तोची आवडतो देवाला या स्मृतीला अनुसरून कैवल्यवासी परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्याय आमनाय बाबाजी यांना अंतिम निरोप देण्यासाठी आज आपण एकत्रित आलो. बाबांचा सर्वच कर्तृत्वाचा आलेख आपण श्रवण केलेला आहे. बाबांच्या स्मृतीला अनुसरून एक सुभाषित आठवतं, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय बहंती नद्या, परोपकाराय दुहंती गवा, परोपकाराय इदम शरीरम. या स्मृतीला अनुसरून परोपकाराय इदम शरीरम, प्रत्येक गोष्ट बाबांनी परोपकारासाठी आपलं संपूर्ण शरीर वेचून प्रत्येक आपल्या शरीराची पर्वा न करता प्रत्येक कार्यामध्ये भाग घेऊन यशस्वीरित्याने पूर्ण केले असे असलेले बाबा आज आमच्यामधून निघून गेले. बाबांची एक विशेषता होती, जेव्हा श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय नूतनी करण्याचं काम सुरू झालं तेव्हा प्रथमतः आम्ही या धुळे गावाला बाबांशी संपर्क साधला. बाबांनी अत्यंत आदराने आम्हाला भरघोस असं द्रव्यदान देऊन प्रोत्साहन केलं की जा तुम्ही उभे राहा, नक्कीच तुम्ही उभे राहिल्यानंतर परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे, ते गुरुकुलचं काम नक्कीच पूर्ण होईल. आणि त्या बाबांच्या खरोखर प्रसन्नतेने आज ते गुरुकुल त्या ठिकाणी उभं राहिलं. असा बाबांचा जो प्रसन्नता आमच्यावर होती, त्याचप्रमाणे बाबांनी आमच्या विद्यालयामध्ये तपस्विनी सपनाताई, तपस्विनी जयश्रीताई, तपस्विनी निशाताई, आमचे मनीष दादा या सर्वांना गुरुकुलमध्ये पाठवून शास्त्री उत्तीर्ण करून दिलं. आणि बाबांनी
हा गुरुकुलचा अभिमान घेऊन या ठिकाणी या गुरुकुलच्या माध्यमातून पंथाची प्रचार हे करतीलच असा बाबांनी मनोरथ केला, ते नक्की पूर्ण करतील. त्याचप्रमाणे आमचे नूतन महंत झालेले गोंधळव्यास बाबा यांच्यावर हे धुरा सोपवल्या गेली. त्यांनाही या पंथाची सेवा, आश्रमाची सेवा परमेश्वर कृपेने संपूर्ण हो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आमच्या ताईंच्या या साळकर परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. एक यांच्यावरच दुःख नाही झालं तर एक मानवा पंथामध्ये सर्व पंथावर, सर्व भारतभूवर हे दुःख झालेलं आहे. त्यातून त्यांनी केलेले जी कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला आम्ही पुढे चालून अशाच प्रकारे ते पुढे चालण्याची प्रथा करू, हीच भावपूर्ण आदरांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो. दंड. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले वरणगाव निवासी हरिव्यास बाबाजी, त्याचप्रमाणे वेल्हाळा येथील सुखदेव मुनीजी, त्याचप्रमाणे तांदलवाडी येथील परम आदरणीय पूजनीय कृष्णाज बाबाजी शास्त्री यांच्यातर्फे तथा सांगवी ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे आमचा मराठी परिवार, त्याचप्रमाणे श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर, विद्याप्रसारक मंडळ फैजपूर यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली. दंड. कैवल्यवासी अमनाय आचार्य, विद्वतरत्न साळकर बाबा यांना अखेरचा अंतिमचा निरोप देण्यासाठी तिन्ही शाखेचे प्रमुख अमनाय आचार्य, लांबून लांबून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रत्येक आश्रमाचे संचालक, मठमंदिराचे संचालक, उपस्थित मायमाऊल्या, या परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी असलेला हा सर्व जनसमुदाय, उपस्थित बंधू आणि भगिनी, या ठिकाणी बाबांच्या बाबतीत खूप अशी माहिती बऱ्याच वक्त्यांच्या तोंडून या ठिकाणी ऐकायला मिळाली. या ठिकाणी बाबांचं धडाडीचं नेतृत्व आणि कर्तृत्व आणि वक्तृत्व यांनी परिपूर्ण असलेले बाबा बऱ्याच वक्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालं की बाबा म्हणजे धगधगती तोफ, आणि खरोखर बाबा म्हणजे धगधगती तोफच होती. कोणत्याही गोष्टीत मागं सरायचं नाही, कोणत्याही गोष्टीत मागं हटायचं नाही, असं बाबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व आणि वक्तृत्व होतं. बाबांची एक जुनी आठवण मला आहे. बाबा पहिल्यांदा मला वाटतं या ठिकाणी दारूबंदीचं कार्य करत होते. दारूबंदीचं राव शास्त्री बाबा औरंगाबादच्या बाबांच्या याने या ठिकाणी दारूबंदीचा प्रचार बाबा करायचे. त्यांच्याजवळ एक जुना मॅटेडोर होता, त्याच्यात आपले 4-5 माणसं बाबा घ्यायचे. माळवाडीला मुक्कामी आले आश्रमामध्ये, त्यावेळेस माहिती झालं बाबा हा मॅटेडोर घेऊन दारूबंदीचा प्रचार गावोगाव खेडोपाडी करतायत, तळागाळाच्या लोकांपर्यंत पंथाचा प्रचार करतायत. ही एक बाबांची जुनी आठवण. आणि कैवल्यवासी आचार्य प्रवर श्री तिसरे साळकर बाबा यांचा माझ्याजवळ असलेली वालेरात प्रतिष्ठा, हे आंबेगावच्या चातुर्माशीमध्ये असताना तिसऱ्या साळकर बाबांच्या शब्दानुसार या थोरात परिवाराने आमच्या श्री गुरुजींकडे सुपूर्त केली. हा एक अनुबंध या परिवाराशी आहे. या परिवारातील एक तपस्विनी आमच्या आश्रमामध्ये जवळजवळ 50-51 वर्षापासून आहेत. आणि आमचा स्नेहसंबंधाचा आमच्या ताई असतील, कैवल्याशी बाबा असतील, त्यांच्या दुसऱ्या भगिनी, त्यांच्या आई, हा सर्व परिवार, स्नेहसंबंध असलेला हा सर्व परिवार आम्ही एकजुटीने, एक नात्याने या ठिकाणी स्नेहसंबंधाने राहतो. असो, बोलण्यासारखं बाबांच्या खूप आठवणी आहेत. कैवल्यवासी आचार्य प्रवर श्री साळकर बाबा यांना श्रीकृष्ण मंदिर महानुभव आश्रम माळवाडी आश्रमाचे संस्थापक संचालक मम गुरुवर्य पंतभूषण आचार्य प्रवर श्री अंकुळ निरकर मोठे बाबा
बाबांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली, वैयक्तिक माझ्या वतीने आणि माझा सर्व वाल्हेराज परिवार या परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. माझ्या समेत आलेले आदरणीय महंत श्री महेंद्रनाथ बाबा, अनंतव्यास बाबा आणि सर्व अंकुळनेरकर परिवार, माळवाडी आश्रमातील सर्व साधकवृंद, गोविंदराज बाबा या ठिकाणी आलेले आहेत. गोविंदराज बाबा आणि समस्त अंकुळनेरकर परिवार, आम्हा सर्व परिवाराच्या वतीने बाबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. वंदे श्री चक्रवर्ती. पाठ राखण कशी करावी याचा वस्तुपाठ म्हणजे कैवल्यवासी बाबा. या चरित्राचा अनुवाद भास्कर पाठ प्रसिद्ध झाला आणि वादळ उठलं. तुम लढो हम कपडे सांभाळते असे अनेक जण पाठीशी उभे राहिले, परंतु बाबांनी शेवटपर्यंत पाठराखण केली. एवढंच नव्हतं तर वाघाच्या गुहेमध्ये भास्कर पाठाचा वितरण सोहळा आयोजित केला. त्याची परत काही लोकांनी होळी सुद्धा केली, तरीही बाबा डगमगले नाही. माझे काही मित्र, त्यामध्ये विद्वान बाबा असतील, बाबुळगावकर बाबा असतील, मकर दोकड्यांच्या बाबांचाही फोन आला होता. प्रत्यक्ष दोघं जण विद्वान बाबा आणि बाबुळगावकर बाबा शिक्रापूरला आले, मीटिंग घेतली पुणे जिल्ह्यातल्या लोकांची आणि मला मागणी केली, तुम्ही माफी मागा. म्हणजे कशाबद्दल माफी मागायची, कोणाबद्दल माफी मागायची, का माफी मागायची असा प्रश्न मी केला. ते म्हणे मला लेखी माफी द्या म्हणे. मला मी देऊ शकत नाही, मी चुकीचं केलेलं नाही, माझी सतसत विवेकबुद्धी चुकीचं केलं नाही हे सांगते, मी माफी देणार नाही. आणि यानंतर त्या बाबांना कुठून कशा काही खबरा लागायच्या कळत नाही. बाबांचं गुप्तहेर खातं फार प्रभावी होतं, पंथातल्या बारीक सारीक गोष्टी त्यांना माहीत पडायच्या. बाबांनी सांगितलं, बरोबर तू केलंस ते बरोबर आहे, घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि शेवटपर्यंत बाबांनी पाठराखण केली. आजही माझ्यावर केस आहे, अमरावतीच्या कोर्टामध्ये 22 लोकांवर केस आहे. त्याच्यामध्ये बाबा आहेत, मामा आहेत, रुद्रपूरचे आचार्य श्री नागराज बाबा आहेत, वांबुरीचे मामाही त्या केसमध्ये आहेत. या सगळ्यावर केस केलेली आहे, पण बाबा घाबरायचं नाही म्हणे. असा पाठराखण करणारा व्यक्ती माझ्यातून गेला. माझ्या आयुष्याची ती दोन्ही बाजू उघडी पडलेली आता आहे. आणि बाबांचा हक्क होता, बाबांचं प्रेम होतं. कापूसताणेकर बाबांना ते मला नेहमी म्हणायचे, मी तुम्हाला कार्यक्रमाला बोलवणार नाही, पण जर तुम्ही कार्यक्रमाला आले नाही तर तुमचं तोंड पाहणार नाही. आज 10-12 वर्षापासून आम्ही सतत या कार्यक्रमामध्ये 25 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला येतो. आणि बाबांनी आमच्या आश्रमामध्ये सिंहस्थळी पाहिली, आता दाखवली मी ती. आणि पाहिल्यानंतर म्हणे मला ही अशी सिंहस्थळी पिढीसाठी पाहिजे, साळकर पिढीसाठी पाहिजे, तू करून दे. मग मी विचार केला, एकच करण्यात काय अर्थ आहे, पाषाण उपलब्ध झालतात त्यांच्या प्रसन्नतेनं. आणि म्हणून मी आचार्य नागराज प्रतिष्ठानसाठी रुद्रपूरच्या एक सिंहस्थळी तयार केली आणि बाबांनाही अशीच बांधणीसहित सिंहस्थळी दिलेली. बाबा खुश झाले आणि आज मी धन्य झालो की आज ती सिंहस्थळी साळकर पिढीमध्ये समाविष्ट झालेली आहे. याविषयी बोलावं तितकं थोडंच आहे. श्रद्धांजलीच्या अंत्यविधीच्या वेळेस मी बोललो होतो, आज बोलणार नव्हतो, परंतु राहवलं नाही. काही घटना अंतःकरणामध्ये खोलवर रुजलेल्या असतात, ते व्यक्त करण्याची संधी निघून गेल्यानंतर आपल्या हातात काही शिल्लक राहत आहे. नकुडं संस्कृतमध्ये श्लोक आहे त्याप्रमाणे घडतं. म्हणून मी आवर्जून माझं नाव तर सुचवलं होतं त्यांनी, परंतु एकदा कदाचित वक्त्यांच्या गर्दीमध्ये आपण हरवून जावं म्हणून मला परत आठवण द्यावी लागली याबद्दल. आणि बाबांचा स्नेह, बाबांचं प्रेम, क्षणात ते रागवायचे, क्षणात ते प्रसन्न व्हायचे. आणि त्यांचं ते अंतःकरणामध्ये कपट नव्हतं कधी. कपटाने आमचं बोलणं लोकांना टोचतं, पण बाबांनी कठोर बोललेलं सुद्धा लोकांना टोचत नव्हतं. ते असं ते व्यक्तिमत्व होतं. आम्ही साधं बोललो तरी लोकांना ते टोचल्यासारखं वाटतं. परंतु बाबा जरी रागवले
एकदा सहज बोलता बोलता ते म्हणले 4 पुस्तक लिहिले म्हणून काय तू शहाणा झालास का? आणि गेल्या 1 तासानंतर मला फोन आला, आम्ही असं बोललो बरं का तुझ्याबद्दल. म्हणजे काय हरकत नाही बाबा, तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीही किंतु नाही. तुमचे शब्द हे सत्याला धरून असतात, वस्तुनिष्ठेला धरून असतात. अशी व्यक्ती, पाठीराखण करणारी व्यक्ती. आणि लीळाचरित्राविषयी या ठिकाणी भरपूर लिहिल्या गेलेलं आहे. शेवटच्या परिषदेच्या मिटिंगमध्ये त्यांनी जे बोललं ते काही वावगं नव्हतं, त्यांच्या अंतःकरणातली सण होती, त्यांनी बोलून दाखवली. यापुढे परमेश्वर संबंधितांना सदिच्छा देव, ती प्रेरणा देव, त्यांचं कार्य, अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, ती पार पाडण्याचं बळ आम्हाला द्यावं. या परिवाराने आम्हाला नेहमी आपलं समजलेलं आहे. बाबा डोळ्यांच्या साठी, तब्येतीसाठी ज्यावेळेस पुण्याला यायचे त्यावेळेस आश्रमामध्ये 7-8 दिवस त्यांचा मुक्काम राहायचा. कधीही त्यांनी डावलून गेले नाहीत. त्यांचा पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये अनेक परिवार होता, परंतु मुक्कामाला मात्र ते आश्रमामध्ये यायचे. आणि ते आल्यानंतर आमच्या मुलींना, आमच्या परिवाराला आपला माणूस आलेला आहे घरातला ज्येष्ठ असं वाटायचं. ही उणीव, हे दुःख, आता हे सुख आम्हाला मिळणार नाही, याबद्दल खंत वाटते. परमेश्वरांनी प्रार्थना करतो. महानुभाव आश्रम शिक्रापूर तथा संपूर्ण पंजाबी परिवाराच्या वतीनं मी बाबांना आदरांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो.